You have an incredible amount of power. Why should we trust you? You shouldn't. ChatGPT सुरू झाल्यापासून OpenAI जगातील सर्वात प्रभावशाली आणि मूल्यवान टेक कंपन्यांपैकी एक बनली आहे. पण या कंपनीच्या पडद्यामागे जे काही घडतंय ती कहाणी अक्षरशः अविश्वसनीय आहे. आपल्या CEOला हटवण्याचा प्रयत्न करण्यापासून ते स्वतःच्या मूळ तत्वांना पूर्णपणे सोडून देण्यापर्यंत ही आहे OpenAIची थक्क करणारी इतिहासकथा. पण ही फक्त एका कंपनीची गोष्ट नाही. ही आहे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या भूतकाळ, वर्तमान आणि भविष्याचा प्रवास. आणि ही अशी गोष्ट आहे जी आपल्या सर्वांवर थेट परिणाम करते. सॅम अल्टमनने स्टॅनफोर्ड विद्यापीठात संगणकशास्त्राचं शिक्षण घेतलं. पण काही काळानंतर त्याने अभ्यास सोडला आणि स्वतःचा स्टार्टअप सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्या स्टार्टअपचं नाव होतं लूप. एक अशी ॲप सेवा ज्यामध्ये आपण आपल्या मोबाईलद्वारे मित्रांसोबत स्वतःचं लोकेशन शेअर करू शकत होता. पण सॅमने लूप सुरू केलं तेव्हा आयफोन किंवा ॲप स्टोअर अजून अस्तित्वातच नव्हतं. म्हणून हा व्यवसाय खूप अवघड ठरला. तरी सुद्धा सॅम थांबला नाही. तो दिवस रात्र मेहनत करत राहिला. बहुतेक वेळा त्याचं अन्न होतं इन्स्टंट नूडल्स आणि आईस्क्रीम. त्याने इतकी कष्ट घेतली की चुकीच्या आहारामुळे त्याला स्कर्वी नावाचा रोग झाला. नंतर 2005 मध्ये सॅम वाय कॉम्बिनेटर या जगप्रसिद्ध स्टार्टअप इन्क्युबेटरच्या पहिल्या बॅचमध्ये सहभागी झाला. ही संस्था म्हणजे नवउद्योजकांसाठी एक प्रशिक्षण छावणीसारखी होती. याच ठिकाणी सॅमची भेट झाली वाय कॉम्बिनेटरचे संस्थापक पॉल ग्रॅहम यांच्याशी. पॉल यांना व्यवसायाचा मोठा अनुभव होता आणि ते सॅमचे मार्गदर्शक बनले. त्यांच्या नात्याने सॅमला खूप फायदा झाला. पण पॉलने सॅमविषयी एक रोचक निरीक्षण केले. ते म्हणाले, सॅममध्ये सत्तेपर्यंत पोहोचण्याची जबरदस्त क्षमता आहे. तुम्ही त्याला नरभक्षकांनी भरलेल्या बेटावर सोडलत तरी 5 वर्षांनी तो तिथला राजा बनेल. आश्चर्य म्हणजे काही वर्षांनीच सॅम प्रत्यक्षात वाय कॉम्बिनेटरचा अध्यक्ष बनला. फक्त 30 वर्षांच्या वयात तो जगातील सर्वात प्रतिष्ठित स्टार्टअप ॲक्सेलरेटरचा प्रमुख बनला. यामुळे सिलिकॉन व्हॅलीतील अनेक प्रभावशाली उद्योगांशी संबंध प्रस्थापित करता आले. सॅम अत्यंत चांगल्या प्रकारे जोडला गेला आणि तंत्रज्ञान विश्वात त्याची प्रतिमा मोठी झाली. सॅमने सार्वजनिक भाषणं देणं सुरू केलं आणि त्याला सर्वाधिक आवडणारा विषय होता आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे मनुष्यप्रमाणे बुद्धिमत्ता. मध्ये इलॉन मस्क घाबरलेला होता. त्याला वाटत होतं की AI भोवती पुरेशी सुरक्षितता नाही आणि त्यामुळे मानव जातीसाठी अस्तित्वाचा धोका निर्माण होऊ शकतो. I don't think most people understand just how quickly machine intelligence is advancing. I try to convince people to slow down AI, to regulate AI. This was futile. त्या काळात 2015 मध्ये AI क्षेत्रात गुगल हे निर्विवादपणे पुढे होते. त्यांनी अनेक संशोधन प्रयोगशाळा विकत घेतल्या आणि जगातील सुमारे 3/4 अव्वल AI तज्ञ त्यांच्या कंपनीत काम करत होते. त्यावेळी इलॉनने गुगलचं CEO लॅरी पेज यांच्याशी चर्चा केली. पण लॅरीला या विषयाबद्दल फारशी चिंता नाही. इलॉनने विचारलं, तुला कशी खात्री आहे की सुपर इंटेलिजन्स माणसांना नष्ट करणार नाही? लॅरीने त्याला दुर्लक्षित केलं आणि म्हणाला, तू फारच संशयी वागतोयस. इलॉनला वाटलं गुगलकडे AI वर एकाधिकार आहे आणि ज्या व्यक्तीच्या हातात नियंत्रण आहे त्याला सुरक्षिततेची पर्वाच नाही. Just one company that it has close to monopoly on AI talent and computers, like scaled computing, and the person who's in charge doesn't seem to care about safety. This is not good. म्हणून इलॉनने ठरवलं की त्याला गुगलच्या शक्तीला कमकुवत करावं लागेल आणि याच विचारातून त्याची भेट झाली एका व्यक्तीशी, सॅम ऑल्टमन. मध्ये तंत्रज्ञान क्षेत्रातील 10 प्रभावशाली लोक एका डिनरसाठी एकत्र आले. त्या टेबलावर
इलॉन मस्क आणि सॅम ऑल्टमन दोघेही उपस्थित होते. त्यांच्यासोबत होते ग्रेग ब्रॉकमॅन, ज्यांनी स्ट्राईप कंपनीच्या वाढीत महत्त्वाची भूमिका बजावली होती, आणि इलिया सुट्स्केवर, जे त्या काळातील सर्वात आदरणीय AI संशोधकांपैकी एक होते. त्या डिनरमध्ये सगळ्यांनी गंभीरपणे चर्चा केली, AIच्या संभाव्य परिणामांबद्दल आणि गुगलला टक्कर देणारी नवी संस्था उभारण्याबद्दल. इलॉनने सांगितलं की तो $1 अब्ज म्हणजे $1 बिलियन गुंतवणूक करायला तयार आहे. त्यांनी ठरवलं, इलॉनचं भांडवल, ग्रेगचं ऑपरेशनल ज्ञान, इलियाची AI कौशल्य आणि सॅमचं नेतृत्व यांचं एकत्र येणं म्हणजे स्वप्नातील टीम ठरेल. आणि अशा प्रकारे OpenAIची स्थापना 2015मध्ये झाली, एक नॉन प्रॉफिट संस्था म्हणून. कारण त्यांचा विचार असा होता की अशा तंत्रज्ञानात नफा कमवण्याची प्रेरणा ठेवणं खूप धोकादायक ठरू शकतं. म्हणून हे तंत्रज्ञान मानवतेच्या कल्याणासाठी तयार केलं पाहिजे. What's the furthest thing from Google would be like a non-profit that is fully open, because Google is closed for profit. So that's why the open and OpenAI refers to open source. We don't want this to be sort of a profit maximizing demon from hell. त्यांच्या स्वतःच्या शब्दात OpenAIचे उद्दिष्ट होते मानवजातीच्या फायद्यासाठी सुरक्षितपणे कृत्रिम बुद्धिमत्ता AI तयार करणे. आणि त्यांनी म्हटलं होतं, आमचं संशोधन आणि काम आम्ही सर्वांसाठी मोफत आणि उघडपणे उपलब्ध करून देऊ, स्वतःच्या फायद्यासाठी गुप्त न ठेवता. याच कारणामुळे या संस्थेचं नाव ठेवलं गेलं OpenAI. पण फार लवकरच हे सगळं बदलणार होतं. दोन 2015मध्ये OpenAI सुरू झालं तेव्हा ते जग बदलून टाकेल असं वाटत नव्हतं. त्यांच्याकडे स्वतःचं ऑफिस सुद्धा नव्हतं. ते फक्त ग्रेग ब्रॉकमनच्या अपार्टमेंटमधून काम करणारा एक छोटा गट होता. Sitting essentially on a couch at a kitchen counter and on a bed, and that's where the work is getting done. It's kind of crazy to think that, that's where something this big got started. तरीही त्यांच्याकडे विविध गुंतवणूकदारांकडून अब्जावधी डॉलरांचं वचन होतं. या निधीमुळे ते जगातील सर्वोत्तम AI संशोधकांना आपल्या टीममध्ये घेऊ शकले. मग त्यांनी सुरुवातीला विविध प्रयोग सुरू केले. दुर्दैवाने त्यांच्याकडे ठोस रणनीती नव्हती. त्यांनी बराच वेळ Dota 2 नावाच्या पॉप्युलर गेमसाठी AI बॉट तयार करण्यात घालवला. त्यांचा विचार असा होता की जर एखादं AI गेमच्या गुंतागुंतीच्या जगाला समजू शकेल तर ते खऱ्या जगालाही अधिक चांगल्या प्रकारे समजू शकेल. यानंतर त्यांनी आणखी एक प्रोजेक्ट सुरू केला, रोबोट बटलर तयार करण्याचा. OpenAIच्या एका सुरुवातीच्या कर्मचाऱ्यानेही कबूल केलं की आम्ही फक्त वेगवेगळ्या गोष्टी करून पाहत होतो आणि काय होतंय ते पाहत होतो. त्यावेळेस ना सॅम ऑल्टमन ना इलॉन मस्क फारसे ऑफिसमध्ये असायचे. सॅम अजूनही Y कॉम्बिनेटर चालवत होता आणि इलॉन त्याच्या इतर कंपन्यांमध्ये व्यस्त होता. OpenAIची सूत्र हातात होती इलिया सुट्स्केवर, जो AI क्षेत्रातील एक प्रतिभावान संशोधक मानला जात होता, आणि ग्रेग ब्रॉकमॅन, जो बिझनेस ऑपरेशन्स तज्ज्ञ होता. पण संपूर्ण टीमकडे एक समान स्वप्न होतं, AGI तयार करण्याचं, म्हणजे आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स. याची व्याख्या वेगवेगळी असली तरी मुख्य अर्थ असा की मानवाच्या बहुतांशी बुद्धिमान क्षमतांना बरोबरी करणारी किंवा त्याहून श्रेष्ठ कृत्रिम बुद्धिमत्ता. मुख्य गोष्ट अशी की AGI स्वतः नवीन कौशल्य शिकू शकते, ज्यावर ती कधीच प्रशिक्षित झालेली नसते. म्हणूनच काही संशोधक म्हणतात की पहिले सुपर इंटेलिजंट मशीन म्हणजे मानवजातीला लागणारा शेवटचा शोध. कारण ते मशीन आपल्यापेक्षा हुशार असेल आणि त्याचं पुढचं पाऊल म्हणजे मानवाच्या कल्पनेपलीकडचं तंत्रज्ञान निर्माण करणं. OpenAIच्या आत कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा व्हायची, ते देव निर्माण करतायत. होय, सुरुवातीच्याच दिवसात OpenAI टीम असं बोलायची की ते जग बदलून टाकणारी गोष्ट निर्माण करतायत. Because AI will solve all the problems that we have today. It will solve employment, it will solve disease, it will solve poverty,
but it will also create new problems. The problem of fake news is going to be a million times worse. Cyber attacks will become much more extreme. We will have totally automated AI weapons. OpenAIच्या अनेक सदस्यांना वाटत होतं ते जे काही तयार करत आहेत ते इतिहासातील सर्वात मोठा शोध ठरू शकतो. पण त्याच वेळी तो मानवजातीसाठी सर्वात मोठा धोका देखील ठरू शकतो. Of humanity. It's not that it's going to actively hate humans and want to harm them, but it is going to be too powerful. And I think a good analogy would be the way humans treat animals. It's not that we hate animals, but when the time comes to build a highway between two cities, we are not asking the animals for permission. एक सोपं उदाहरण घ्या. जर आपण सुपर इंटेलिजन्स तयार केली आणि तिला पृथ्वीला मदत कर असं सांगितलं तर ती कदाचित निष्कर्ष काढेल की मानवांशिवाय पृथ्वी अधिक सुरक्षित राहील. सॅम आल्टमनही हेच बोलायचा. एका बाजूला तो म्हणायचा AI मुळे आपण सर्व मानवी रोग बरे करू शकतो, नवीन वास्तव जग तयार करू शकतो, आणि दुसऱ्या क्षणी तो म्हणायचा जर ही तंत्रज्ञान चुकलं तर ते फार मोठं चुकू शकतं. If this technology goes wrong, it can go quite wrong. I think AI will probably, like most likely, sort of lead to the end of the world, but in the meantime, there will be great companies. मजेशीर गोष्ट म्हणजे जेव्हा हे लोक व्हिडिओ गेमसाठी AI बॉट्स तयार करत होते तेव्हाच ते ह्या गोष्टी बोलत होते. त्यामुळे त्यावेळी फारसं कोणी त्यांना गंभीरपणे घेत नव्हतं. अनेकांना वाटत होतं की AI इतकं शक्तिशाली होईल की ते मानवजातीसाठी धोका बनेल. ही कल्पनाच हास्यास्पद आहे, कारण त्या काळी AI अजून खूप प्राथमिक अवस्थेत होतं. काही जणांचं मत होतं की OpenAI टीम AI मानवजातीला वाचवेल किंवा संपवेल अशा गोष्टी फक्त प्रसिद्धी आणि गुंतवणूकदारांचं लक्ष वेधण्यासाठी बोलत होती. पण असं दिसतंय की त्यापैकी बहुतेक जणांना खरंच या तंत्रज्ञानाच्या सामर्थ्यावर विश्वास होता, आणि ते एकटेच नव्हते. व्लादिमीर पुतिनने प्रसिद्धपणे म्हटलं होतं, जो कोणी AIच्या शर्यतीत जिंकेल तोच जगावर राज्य करेल. मध्ये जेव्हा OpenAI सुरू झालं तेव्हा बहुतेक लोक AI कडे जास्त लक्ष देत नव्हते, कारण अनेक दशकांपासून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात फारशी प्रगती झाली नव्हती. त्या काळाला AI विंटर म्हणायचे, म्हणजे प्रारंभीच्या गाजावाजानंतर फार मोठी क्रांती घडलीच नाही. त्यामुळे निधी बंद झाला आणि बरेच संशोधक इतर क्षेत्रांकडे वळले. पण 2015 मध्येच पहिल्यांदाच एका AI प्रोग्रामने गो नावाच्या गुंतागुंतीच्या खेळात व्यावसायिक खेळाडूला हरवलं, आणि नंतर त्या AIने जगातील सर्वोत्तम मानवी खेळाडूवरही विजय मिळवला. ही बातमी रोमांचक होती, पण तिने एक मोठी समस्या दाखवली. तो AI फक्त गो खेळू शकत होता. जर त्याला दुसरं काही करायला सांगायचं असेल, जसं की कथा लिहिणं किंवा गणित मोजणं, तर त्या एका कामासाठी पुन्हा नवीन AI तयार करावं लागायचं. हा प्रक्रिया वेळखाऊ आणि खर्चिक होती, कारण AIला शिकवण्यासाठी वापरलेलं डेटाच स्पष्ट आणि लेबल केलेलं असावं लागायचं. TV शो सिलिकॉन व्हॅलीमध्ये याचं उत्तम उदाहरण दाखवलं होतं. जर तुम्ही AIला पुरेशी चित्र दिलीत तर ते सांगू शकेल हे हॉटडॉग आहे किंवा हे नाही, पण त्या पलीकडे त्याला काहीच माहिती नसेल. म्हणजे मशीन एकच गोष्ट चांगली करू शकत होतं, पण फार अरुंद क्षेत्रात. तर मानव मेंदू खास होता, कारण तो एकाच वेळी अनेक वेगवेगळ्या गोष्टी शिकू शकतो. यालाच जनरल इंटेलिजन्स म्हणतात. पण मग 2017 मध्ये गुगलमधील वैज्ञानिकांच्या एका छोट्या टीमने एक संशोधन प्रकाशित केलं. गुगलमधील वैज्ञानिकांच्या एका छोट्या टीमने एक संशोधन प्रकाशित केलं. याचं नाव होतं अटेन्शन इज ऑल यू नीड. या पेपरमध्ये त्यांनी ट्रान्सफॉर्मर नावाचं नवीन AI वास्तुशिल्प सादर केलं. पूर्वीच्या AI प्रणालींना स्पष्ट लेबल केलेलं डेटा लागायचं, जसं की हे हॉटडॉग आहे, हे नाही.
पण ट्रान्सफॉर्मर वेगळं होतं. ते अव्यवस्थित, लेबल नसलेला डेटा घेऊन स्वतः शिकू शकत होतं आणि ते आश्चर्यकारक पद्धतीनं कार्यरत होतं. हे लक्षात घेण्यासारखं आहे की ही क्रांती ओपन एआयने नाही तर गुगलच्या अभियंत्यांनी केली होती. पण गुगल खूप मोठं झालं होतं आणि त्यामुळे त्यांच्या हालचाली संथ आणि सावध झाल्या. त्यांनी ओपन एआयच्या आधीच स्वतःचा एआय चॅटबॉट तयार केला होता, पण त्यांनी तो सार्वजनिकरित्या रिलीज केला नाही, कारण त्यांना भीती होती की ते काही वादग्रस्त बोलू शकेल आणि त्यामुळे गुगलची प्रतिष्ठा, कायदेशीर आणि व्यावसायिक स्थिती धोक्यात येऊ शकते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुगलला वाटत होतं की एआय चॅटबॉटमुळे त्यांचा सर्च ॲडव्हर्टायझिंग बिझनेस धोक्यात येईल, जो त्यांचा मुख्य उत्पन्नाचा स्रोत होता. मात्र नंतर हेच त्यांच्यासाठी सर्वात मोठं चूक ठरलं, कारण त्यांनी सावधपणे पावलं उचलतानाच ओपन एआयसाठी दरवाजाच उघडून ठेवला होता. इलिया सुट्स्केव्हस्की जेव्हा तो ट्रान्सफॉर्मर संशोधन पेपर वाचला तेव्हा त्याने लगेचच त्याचं सामर्थ्य ओळखलं आणि म्हणूनच ओपन एआय ही या तंत्रज्ञानावर गंभीरपणे प्रयोग करणारी पहिली कंपनी ठरली. याचमुळे GPT या नावातलं अर्थ तयार झाला, जनरेटिव्ह प्री ट्रेन्ड ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मर मॉडेल्स खूप मोठ्या प्रमाणात डेटा हाताळू शकत होते आणि मानवी भाषेचं प्रक्रिया करणं अत्यंत वेगाने करू शकत होते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे कोणत्याही प्रकारचा प्रश्न समजून घेऊ शकत होतं, म्हणजे हे जनरल एआयच्या दिशेनं एक मोठं पाऊल होतं. ट्रान्सफॉर्मरमुळे ओपन एआयने अल्पावधीतच जबरदस्त प्रगती केली. तुम्हाला प्रश्न पडेल, मग 20व्या शतकातील एआय संशोधकांनी हे का नाही केलं? कारण त्यावेळी त्यांच्याकडे ना पुरेशी संगणकीय क्षमता होती, ना इंटरनेटचं महासागरासारखं डेटा. खरं तर इंटरनेट हे नकळतपणे एआयसाठी परफेक्ट ट्रेनिंग डेटा बनलं, कारण प्रत्येक पुस्तक, लेख आणि मानवी विचार ऑनलाईन उपलब्ध झाला होता आणि त्यामुळे मानवाने लिहिलेलं जवळपास सगळं एआयला प्रशिक्षणासाठी वापरता येत होतं. या प्रणालींना ब्लॅक बॉक्स म्हणतात, कारण आपल्याला नेमकं कसं कार्यरत आहेत हे समजत नाही. आपण फक्त इनपुट देतो आणि आउटपुट मिळवतो. पण जुन्या मॉडेल्सना जिथे फक्त एकच काम शिकवता येत होतं, या नवीन ट्रान्सफॉर्मर मॉडेल्सने सर्व काही समजून घेण्याची क्षमता मिळवली. आता त्यांना कोणताही प्रश्न विचारला तरी ते उत्तर देऊ शकतात. तथापि इंटरनेटवरील डेटा स्क्रॅप करून एआयला ट्रेन करणं, यामुळे कॉपीराईट आणि नैतिकतेचे प्रश्न निर्माण झाले. पण सिलिकॉन व्हॅली संस्कृती नेहमीच म्हणते, परवानगी मागू नकोस, नंतर माफी माग. ओपन एआयला ठाऊक होतं की जर त्यांनी कंपन्यांना विचारलं की आम्ही तुमचा डेटा वापरू शकतो का, तर नक्कीच विरोध, करार आणि रॉयल्टीबद्दल चर्चा सुरू होईल. म्हणून त्यांनी थेट निर्णय घेतला, फक्त करा. आणि ते भारत चांगलं कार्यरत ठरलं. पण जेव्हा त्यांनी GPT-2 मॉडेल तयार केलं, त्यांना भीती वाटू लागली की त्यांनी जे निर्माण केले आहे ते अत्यंत शक्तिशाली आहे आणि जर त्यांनी ते ओपन सोर्स म्हणून जगासमोर मोकळं सोडलं तर ते चुकीच्या हातात गेल्यास अत्यंत धोकादायक ठरू शकतं. म्हणून ओपन एआयने जाहीर केलं, या तंत्रज्ञानाचा गैरवापर होऊ शकतो, म्हणून आम्ही GPT-2 मॉडेल सार्वजनिक करत नाही. यामुळे त्यांना जबरदस्त प्रसिद्धी मिळाली. उदाहरणार्थ वायर्ड मॅगझिनने लेख प्रसिद्ध केला, द AI टेक्स्ट जनरेटर दॅट्स टू डेंजरस टू मेक पब्लिक. ओपन एआयने त्याच्या ट्रेनिंगसाठी कोणता डेटा वापरला हेही गुप्त ठेवलं आणि यानंतर जगाला हळूहळू जाणवू लागलं, कदाचित ओपन एआय आता इतकं ओपन राहू इच्छित नाही. यानंतर 2018 मध्ये इलॉन मस्कने ओपन एआयच्या बोर्डमधून राजीनामा दिला. जाहीरपणे सांगण्यात आलं की तो टेस्लाचा CEO असल्यामुळे हितसंबंधाचा संघर्ष होता. पण खरी गोष्ट वेगळी होती. इलॉनला ओपन एआय ताब्यात घेऊन CEO व्हायचं होतं. त्याने ओपन एआयला टेस्लाचा भाग बनवण्याचा प्रस्ताव दिला, पण बोर्डने तो नाकारला आणि म्हणून इलॉन निघून गेला. त्यामुळे ओपन एआयला मोठा आर्थिक धक्का बसला. त्यांनी 1 अब्ज गुंतवणुकीचं वचन दिलं होतं, पण आत्तापर्यंत फक्त $100 दशलक्ष दिले होते. उरलेले पैसे मिळालेच नाहीत. यामुळे ओपन एआय समोर फंडिंग क्रायसिस निर्माण झाला आणि अनेक कर्मचारी कंपनीच्या भविष्यासंदर्भात चिंतेत पडले. तेव्हाच ओपन एआयने
अत्यंत वादग्रस्त निर्णय घेतला. नॉन प्रॉफिट असण्याऐवजी ते फॉर प्रॉफिट कंपनी बनले आणि त्यांनी जाहीर केलं की आता ते आपलं तंत्रज्ञान व्यावसायिक वापरासाठी परवानाधारक करतील. सॅम अल्टमनचं म्हणणं होतं, गुंतवणूक वाढवण्यासाठी हा बदल आवश्यक आहे. त्यांनी हेही सांगितलं की गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीच्या 100 पटपर्यंत नफा मिळू शकतो, त्यापेक्षा नाही. पण बऱ्याच जणांना वाटलं हा निर्णय म्हणजे ओपनएआयने आपली मूळ तत्वच फेकून दिली. थोड्याच काळात ओपनएआयने मायक्रोसॉफ्ट सोबत भागीदारी केली आणि त्यांनी 1 अब्ज गुंतवणुकीची घोषणा केली. मायक्रोसॉफ्टकडे प्रचंड प्रमाणात संगणकीय शक्ती म्हणजेच कम्प्युटिंग पॉवर होती, जी ओपनएआयला अत्यंत आवश्यक होती. त्यामुळे हा करार दोघांसाठी फायदेशीर ठरला. पण ओपनएआयचं मूळ ध्येय हे मोठ्या टेक कंपन्यांना पर्याय देण्याचं होतं आणि आता ते जगातील सर्वात शक्तिशाली टेक कंपन्यांपैकी एकाला आणखी शक्तिशाली बनवणार होते. म्हणूनच बऱ्याच जणांच्या मते ओपनएआयने आपले एआय सर्वांसाठी खुलं ठेवण्याच्या उद्दिष्टावर पूर्णपणे पाठी फिरवली. लक्षात ठेवा, ओपनएआय हे नाव ठेवण्याचंच कारण होतं ते ओपन सोर्स राहील आणि जगाचं असेल. इलॉन मस्क नंतर कंपनीवर केसही दाखल केली, म्हणाला की त्यांनी आपलं नाव ओपनएआयवरून क्लोज्ड एआय करावं. नॉन प्रॉफिटवरून फॉर प्रॉफिट कंपनीमध्ये रूपांतर केल्यानंतर त्यांना अधिकृत CEO लागला आणि ती जबाबदारी सॅम ऑल्टमनकडे गेली. अचानकच पॉल ग्राहम यांनी पूर्वी केलेली टिप्पणी सॅमला सत्ता मिळवण्यात निपुणता आहे याचा अर्थ खरा वाटू लागला. मध्ये ओपनएआयने GPT-3 सादर केलं. हे इंटरनेटवरील प्रचंड डेटासेटवर प्रशिक्षित केलेलं भाषा मॉडेल होतं. पण खरा ऐतिहासिक क्षणाला 30 नोव्हेंबर 2022 रोजी, जेव्हा त्यांनी सार्वजनिकरित्या ChatGPT नावाचं चॅटबॉट सादर केलं. त्यावेळेपर्यंत सर्वसामान्य लोकांनी ओपनएआयचं नाव सुद्धा ऐकलं नव्हतं, त्यामुळे कोणतं मोठं प्रमोशन झालं नाही. सॅमने फक्त एक साधा ट्विट केला, आज आम्ही ChatGPT लॉन्च केला आहे, येथे जाऊन याच्याशी बोलून बघा. ओपनएआयच्या नेतृत्वाने सांगितलं की हा फक्त एक लो की रिसर्च प्रिव्ह्यू आहे, त्यामुळे अपेक्षा फार कमी होत्या. कर्मचाऱ्यांनी पहिल्या आठवड्यात किती युजर्स मिळतील यावर पैज लावल्या आणि सर्वाधिक अंदाज होता 100,000 युजर्स. पण वास्तव पूर्णपणे उलट ठरलं. ChatGPT व्हायरल झाला आणि काहीच आठवड्यांनी जगाचं लक्ष वेधून घेतलं. फक्त 2 महिन्यात ChatGPT हा जगातील सर्वात वेगाने 100 दशलक्ष युजर्स मिळवणारा ॲप ठरला. तुलनेत फेसबुकला तेवढे युजर संख्येचं लक्ष गाठायला 4.5 वर्ष लागली होती. ही झपाट्याने झालेली वाढ ओपनएआयसाठी अत्यंत रोमांचक होती. पण आतल्या गोठ्यात काही कर्मचाऱ्यांना इतक्या लवकर ChatGPT रिलीज केल्याबद्दल अस्वस्थता होती. सुरक्षा टीममधले काही सदस्यांना तर हे रिलीज होणार आहे हेही सांगितलं नव्हतं. त्यांचं म्हणणं होतं, आपण हे सार्वजनिकपणे सोडत आहोत, पण लोक हे कसं गैरवापर करतील हे आपल्याला माहीत नाही. उदाहरणार्थ, हॅकर ज्याचा वापर कोडमधल्या कमजोरी शोधण्यासाठी करू शकतात किंवा गुन्हे करण्यासाठी मदत घेऊ शकतात. तसंच ChatGPT अनेक तथ्यात्मक चुका करत असे, ज्यांना हॅल्युसिनेशन्स म्हटलं गेलं. तरीही ChatGPT लॉन्च झाला आणि सार्वजनिक प्रतिसाद अत्यंत सकारात्मक होता. पूर्वीचे चॅटबॉट्स यांत्रिक वाटत होते. प्रश्न थोडा चुकीचा विचारला तरी ते काम करत नसत. पण ChatGPT नैसर्गिक, संवादात्मक आणि ज्ञानवान वाटत होता. काही महिन्यांतच मायक्रोसॉफ्टने ओपनएआयमधील आपला हिस्सा वाढवून आणखी $10 अब्ज गुंतवणूक केली. ChatGPTच्या यशामुळे एआय शर्यत वेगाने सुरू झाली. गुंतवणूकदारांनी भरपूर पैसा एआय प्रोजेक्ट्समध्ये घालायला सुरुवात केली आणि सर्व मोठ्या टेक कंपन्या आपल्या स्वतःच्या एआय मॉडेलसह मैदानात उतरल्या. ओपनएआय या शर्यतीत आघाडीवर असल्याचं दिसत होतं. ते सतत नवीन उत्पादने आणत होते, पेड प्लॅन सुरू करत होते आणि व्यवसायांना आपली तंत्रज्ञान विकत होते. पण ओपनएआयच्या आत मात्र मतभेद वाढू लागले. एक गट उत्पादनांवर लक्ष केंद्रित करत होता, तर दुसरा गट सुरक्षिततेवर म्हणजे सेफ्टीवर अधिक चिंतित होता. ओपनएआयचा प्रमुख अभियंता इलिया सुचकेवर वाढत्या चिंतेत दिसू लागला आणि तो कंपनीच्या सेफ्टी टीमबरोबर अधिक काम करू लागला. नंतर ओपनएआयमधील 9 विद्यमान आणि माजी कर्मचाऱ्यांनी आरोप केला की कंपनी नफा सुरक्षिततेपेक्षा अधिक महत्त्वाची मानते आणि सुरक्षितता चिंता मांडणाऱ्यांना गप्प ठेवण्यासाठी मर्यादित करार वापरते.
त्यांच्या एका प्रमुख सेफ्टी रिसर्चरने ह्याच कारणामुळे राजीनामा दिला. दरम्यान ओपन एआयचे काही प्रमुख विकासक कंपनी सोडून अँथ्रॉपिक नावाची प्रतिस्पर्धी कंपनी सुरू केली, म्हणजे अधिक सुरक्षित एआय तयार करण्यासाठी. पण या अंतर्गत संघर्षांनंतरही ओपन एआयची प्रगती थांबली नाही. ChatGPT जगभर लोकप्रिय होत होतं आणि त्याचबरोबर त्यांचं डॉली म्हणजे इमेज जनरेटर आणि सोरा म्हणजे व्हिडिओ जनरेटर हे प्रोजेक्ट्स देखील क्रांतिकारी होते. सॅम ऑल्टमनचा दृष्टिकोन दिवसेंदिवस व्यापक होत होता. तो सार्वजनिकपणे सांगत होता की एआयमुळे जग समृद्धीच्या युगात जाईल, दारिद्र्य आणि रोग संपतील. जगातील नेत्यांच्या सभेत त्याने म्हटलं, माझ्या मते हे तंत्रज्ञान मानवजातीने आजवर निर्माण केलेल्या सर्वांत परिवर्तनशील आणि फायदेशीर गोष्टींपैकी एक ठरेल. तो पुढे म्हणाला की मला आयुष्यात काहीही करायचं असेल तर मी ह्याच कामात राहीन. पण मग घडली आधुनिक व्यवसाय इतिहासातील सर्वात धक्कादायक घटना. त्या भाषणानंतर अवघ्या 24 तासांत सॅम ऑल्टमनला ओपन एआयमधून काढून टाकण्यात आलं. इलियाकडून सॅमला एक मेसेज आला, व्हिडिओ कॉल जॉईन कर. सॅमला काही समजलं नाही आणि कॉलला लॉग इन केल्यावर त्याला बोर्डचे सदस्य दिसले, पण त्याचा मित्र ग्रेग ब्रॉकमन नव्हता. बोर्डने थेट सांगितलं, सॅम तुला काढलं आहे. कॉल संपल्यावर त्याचं ओपन एआय अकाउंट लॉक केलं गेलं. हा धक्का इतका मोठा होता की सगळेच थक्क झाले. सॅम हा ओपन एआयचा चेहरा होता, जगातील सर्वात रोमांचिक कंपनीचा प्रमुख होता आणि त्याला अचानक बाहेर काढण्यात आलं होतं. 17 नोव्हेंबर 2023 शुक्रवार या दिवशी सॅमला ही बातमी देण्यात आली. ओपन एआय बोर्डने जाहीर केलं की त्यांनी सहसंस्थापक सॅम ऑल्टमनला CEO पदावरून काढलं आहे. बोर्डने म्हटलं की सॅम बोर्डाशी संवाद साधताना नेहमी प्रामाणिक नव्हता, म्हणजेच त्यांच्यावर विश्वास ठेवता येत नाही. त्यांनी पुढे जोडलं की आम्हाला त्याच्या नेतृत्वावर आत्ता विश्वास नाही. हे सर्व अस्पष्ट होतं, त्यामुळे सगळे विचारू लागले की खरंच काय घडलं. अनेक सिद्धांत मांडण्यात आले. मुख्य आरोप असा होता की सॅम अनेकदा खोटं बोलत असे. तो म्हणायचा काही गोष्टी सेफ्टी बोर्डने मंजूर केल्या आहेत, पण प्रत्यक्षात मंजूर झाल्याच नसत. तसंच सॅमचा बोर्ड सदस्य हेलेन टोनरसोबत वाद झाला होता. तिने एका पेपरमध्ये लिहिलं होतं की त्यांची प्रतिस्पर्धी कंपनी अँथ्रॉपिक ही ChatGPTपेक्षा सुरक्षित आहे. सॅमला हे मान्य नव्हतं आणि त्याने तिला बोर्डवरून काढून टाकायचा प्रयत्न केला. त्याने इतर सदस्यांना सांगितलं की सगळ्यांना वाटतं हेलनला काढलं पाहिजे, पण प्रत्यक्षात कोणीच असं म्हटलं नव्हतं. बोर्डला वाटू लागलं की सॅम त्यांना एकमेकांविरुद्ध खेळवत आहे. आणखी एक सिद्धांत असा की सॅम अनेक इतर प्रोजेक्ट्समध्ये गुंतलेला होता, जे ओपन एआयच्या बाहेरचे होते. बोर्डला वाटलं की तो ओपन एआयकडून लक्ष विचलित करत आहे. उदाहरणार्थ तो मध्य पूर्वेतून अब्जावधी डॉलर उभारून एआय चिप मेकिंग व्यवसाय सुरू करायचा प्रयत्न करत होता. त्याने वर्ल्डकॉइन नावाचा प्रकल्प सुरू केला होता, प्रत्येक व्यक्तीचे डोळे स्कॅन करून डिजिटल ओळख निर्माण करणारा क्रिप्टो नेटवर्क. सॅमचं म्हणणं होतं की एआयमुळे अनेक लोकांची नोकरी जाईल, त्यामुळे सर्वांना युनिव्हर्सल बेसिक इन्कम द्यावी लागेल. पण काहींचे म्हणणे होते की बोर्डला भीती वाटत होती की सॅम ओपन एआयची तंत्रज्ञान स्वतःच्या प्रोजेक्टसाठी वापरणार आहे. तरी देखील आणखी एक चिंताजनक सिद्धांत आहे. इलियाने सॅम विरुद्ध पावलं उचलली कारण त्याने कंपनीच्या आत काही पाहिलं होतं, काही असंभवनीय आणि धोकादायक गोष्ट जी त्याला चिंताग्रस्त बनवून गेली. इलिया बराच काळ सेफ्टी टीममध्ये खोलवर गुंतलेला होता आणि जर त्यानेच आपल्या सहसंस्थापकाविरुद्ध उभं राहायचं ठरवलं तर यामागे काहीतरी खूप गंभीर कारण असावं, अशी चर्चा सुरू झाली. या सगळ्या घटनेनंतर सोशल मीडियावर एक मीम व्हायरल झाला. लोक विचारू लागले, इलियाने नक्की काय पाहिलं होतं? पण बोर्डने काहीही कारणं दिली असली तरी वस्तुस्थिती अशी होती की शुक्रवार 17 नोव्हेंबर सॅम ऑल्टमनला ओपन एआयमधून काढून टाकण्यात आलं आणि नवीन CEO शोधण्याची घोषणा करण्यात आली. पण दुसऱ्याच दिवशी शनिवारपासून काहीतरी अनपेक्षित घडू लागलं. ओपन एआयचे कर्मचारी बोर्ड विरुद्ध बंड पुकारू लागले. हे सुरू झालं जेव्हा सहसंस्थापक ग्रेग ब्रॉकमन यांनी सॅमच्या समर्थनार्थ कंपनीचा राजीनामा दिला. पण आठवड्याच्या शेवटी अधिकाधिक कर्मचारी सॅमच्या बाजूने उभे राहू लागले.
ओपन एआयच्या कर्मचाऱ्यांनी एक पत्र तयार केलं, ज्यात त्यांनी बोर्डच्या निर्णयाशी असहमती दर्शवली आणि सांगितलं की बोर्डने सॅमला काढण्याचं योग्य कारण दिलंच नाही. यानंतर कर्मचाऱ्यांनी एक याचिका म्हणजेच पेटिशन तयार केली. जर सॅम परत आला नाही तर आम्ही सर्वजण कंपनी सोडू. आणि ओपन एआय मधील जवळपास सर्व 800 कर्मचाऱ्यांनी त्यावर स्वाक्षऱ्या केल्या. त्यांनी स्पष्ट सांगितलं, सॅम आणि ग्रेग परत येईपर्यंत आम्हाला काम करायचं नाही. सोशल मीडियावर ओपन एआय इज नथिंग विदाउट इट्स पीपल अशा पोस्टचा पूर आला. सॅम स्वतः प्रत्येक पोस्टला हार्ट इमोजी देऊन उत्तर देत होता. आता हे लक्षात घेण्यासारखं आहे की हा समर्थन केवळ निष्ठेमुळे नव्हता. सॅमला काढण्याच्या आधीच ओपन एआयमध्ये शेअर सेलची तयारी सुरू होती, ज्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठी रोख रक्कम म्हणजेच कॅश पेआउट मिळणार होती. पण या सगळ्या गोंधळामुळे ती योजना धोक्यात आली असती आणि कंपनीचं मूल्य म्हणजेच व्हॅल्युएशन कोसळलं असतं. म्हणून सॅमचं परत येणं हे कर्मचाऱ्यांच्या आर्थिक हिताचंही होतं. पण काहीही असो, बोर्डसमोर आता एक प्रकारचं मॅस म्युटिनी झालं होतं. त्यांना कधीच अपेक्षा नव्हती की कर्मचारी सॅमवर इतके निष्ठावंत असतील. आणि त्यात भर म्हणजे मायक्रोसॉफ्टने जाहीर केलं की सॅम आणि ग्रेग आमच्याकडे येणार आहेत. तसंच त्यांनी म्हटलं, ओपन एआय मधून जो कोणी बाहेर पडू इच्छितो आम्ही त्याला नोकरी देऊ. बोर्डने तरीसुद्धा आपली योजना पुढे नेण्याचा प्रयत्न केला आणि नवीन CEO शोधायला सुरुवात केली. पण सोमवारी सकाळी अंतिम धक्का बसला. इल्या, ज्याने सॅमला काढण्याचा निर्णय पुढे नेला होता, त्याने आपला निर्णय बदलला आणि याचिकेवर स्वाक्षरी केली. त्याने ट्विट केलं, बोर्डच्या कृतींमध्ये माझ्या सहभागाबद्दल मला खोलवर पश्चात्ताप आहे. मला ओपन एआयमध्ये इजा पोहोचवायची नव्हती. कंपनी पुन्हा एकत्र करण्यासाठी मी शक्य ते सर्व करणार आहे. तो खरोखरच पश्चात्ताप करत होता की फक्त सगळे कर्मचारी सॅमच्या बाजूने आहेत हे पाहून त्याने बाजू बदलली हे स्पष्ट नाही. पण इल्याने सॅमचा पाठिंबा घेतल्यावर उरलेल्या बोर्ड सदस्यांना समजलं की त्यांचा डाव फसला आहे. इफ यू कम फॉर द किंग यू बेस्ट नॉट मिस. आणि त्यांनी चुकवलं. सोमवारी सॅमला परत आणण्यासाठी वाटाघाटी सुरू झाल्या आणि बोर्डकडे आता कोणताही ताबा उरला नव्हता. सॅम आता पूर्ण शक्तीच्या स्थितीत होता. संपूर्ण समीकरण उलटलं होतं. आता सॅमकडे सर्व पत्ते होते. मंगळवारी करार झाला. सॅम विरुद्ध गेलेले बोर्ड सदस्य हटवण्यात आले आणि नवीन बोर्ड सदस्य नेमण्यात आले. सॅम परत CEO झाला आणि ग्रेग ब्रॉकमनही परत आला. ग्रेगने पोस्ट केली, वी आर सो बॅक. कंपनीत एक भव्य पार्टी झाली, विजयाचा उत्सव. आणि विचार करा, हे सगळं फक्त 5 दिवसांत घडलं. शुक्रवारी सॅमला बाहेर काढलं आणि मंगळवारी तो परत CEO झाला. त्याचे सर्व विरोधक बोर्डमधून गायब आणि संपूर्ण कंपनी त्याच्या मागे उभी. इतकंच नव्हे तर आता सॅम नवीन बोर्ड सदस्य निवडण्यातही सहभागी होणार होता. म्हणजे त्याची सत्ता याआधीपेक्षा अधिक मजबूत झाली होती आणि आता त्याला पुन्हा आव्हान देण्याची शक्यता जवळपास 0 होती. याबाबत बोलायचं झालं तर त्याने आपली बोर्ड सीट गमावली आणि 6 महिन्यांनी पूर्णपणे ओपन एआय सोडून दिलं. पण या सगळ्यात सर्वात रंजक गोष्ट म्हणजे या घटनेच्या आधी सॅम स्वतःच वारंवार म्हणायचा की बोर्डने मला काढायचा अधिकार असलाच पाहिजे. नेतृत्वाला जबाबदार ठेवणं हीच खरी पारदर्शकता आहे. सॅम नेहमी म्हणायचा, बोर्ड मला काढू शकतो, मला वाटतं ते महत्त्वाचं आहे. पण गंमत म्हणजे जेव्हा बोर्डने खरंच त्याला काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा दिसून आलं की ते शक्यच नव्हतं. Hey, how's it going? Hey there, it's going great. How about you? I see you're rocking an OpenAI hoodie. Nice choice. ChatGPTच्या व्हॉइस मोडच्या आगमनाने विज्ञान कथांमध्ये आपण जे पाहतो त्याच्या आणखी एक पाऊल जवळ आपण पोहोचलो आहोत. आता तुम्ही एका अवास्तवपणे खऱ्यासारख्या वाटणाऱ्या आवाजात AI सोबत संवाद साधू शकता. लोकांना लगेच 2013 मधल्या हर या चित्रपटाची आठवण झाली, ज्यात एक माणूस एका कृत्रिम बुद्धिमत्तेशी प्रेमात पडतो.
त्यावेळी हा विचार हास्यास्पद वाटला होता, पण आता हे किती सहज शक्य आहे हे आपण बघतोच आहोत. आता लोक ChatGPTला मित्र, सहाय्यक किंवा अगदीच थेरपिस्ट म्हणून वापरत आहेत. म्हणून हे स्वाभाविकच आहे की काही लोक त्याला त्यांच्या आवडीनुसार साथीदार म्हणून तयार करतील, ज्यात ते त्यांना हव्या त्या गुणांनी एआयला प्रोग्रॅम करू शकतील. गमतीची गोष्ट म्हणजे हर हा चित्रपट थोडा डिस्टोपियन म्हणजे नकारात्मक भविष्य दर्शन होता, पण असं दिसतंय की सॅम ऑल्टमनलाच त्यातून प्रेरणा मिळाली. त्याने स्कारलेट जोहान्सन, जिने त्या चित्रपटात एआयला आवाज दिला होता, तिला थेट विचारलं, तू ChatGPTसाठी आवाज द्यायचा का? स्कारलेटने नकार दिला, पण ओपन एआयने पुढे जाऊन तिच्यासारखाच आवाज तयार केला आणि लोकांना तो तिचाच आहे असं वाटू लागल्यावर स्कारलेटने ओपन एआयवर केस दाखल केली. सॅमने नकारलं की तो आवाज हरमधल्या आवाजावर आधारित आहे. पण मजेशीर गोष्ट म्हणजे त्या फीचरच्या लॉन्चनंतर त्याने ट्विटरवर फक्त एक शब्द टाकला, हर. वाद असला तरी हे नाकारता येणार नाही की एआय जे निर्माण करत आहे ते अत्यंत आकर्षक आणि प्रगत आहे. एआय तंत्रज्ञान जितक्या वेगाने विकसित होत आहे त्यामुळे त्याचं भविष्य अंदाज लावणं जवळपास अशक्य आहे. काही वर्षांपूर्वी असा विश्वास होता की एआय सर्वप्रथम हाताच्या कामावर म्हणजे मॅन्युअल जॉब्सवर परिणाम करेल, तर सर्जनशील क्षेत्र म्हणजे क्रिएटिव्ह इंडस्ट्रीज शेवटी प्रभावित होतील. कारण मशीन कधी सर्जनशील असू शकते का? पण वास्तव उलट झालं. सर्जनशील क्षेत्रांनाच एआयने सर्वप्रथम हादरलं. तसंच काही वर्षांपूर्वी गुगलच्या सर्च डॉमिनन्सला कोणी आव्हान देईल असं कोणालाच वाटत नव्हतं. आता मात्र लोक थेट ChatGPTला प्रश्न विचारतात. सत्य असं आहे की प्रत्येक उद्योग एआयमुळे काही ना काही प्रमाणात बदलला जाणार आहे. काही जण त्याचा वापर साधन म्हणून करतील, तर काही जण थेट त्याने बदलले जातील. आणि जर तुम्हाला एआय किती झपाट्याने पुढे चालला आहे हे पाहायचं असेल तर इथे एक ट्विस्ट आहे. ही संपूर्ण व्हिडिओ एआयने बनवली आहे. नाही, गंमत केली. ह्या व्हिडिओतील एकही ओळ एआयने लिहिलेली नाही. अर्होस मल्टीमीडियाच्या सर्व व्हिडिओजमध्ये लेखन, संशोधन, आवाज आणि एडिटिंग सर्व काही माणसांनी केलं आहे आणि त्यासाठी शेकडो तास लागतात. पण तरीही आज यूट्यूबवर तुम्हाला नेहमीच ओळखता येत नाही की काय खरं आहे आणि काय एआयने बनवलंय हेच थरारक आहे. आधीच इंटरनेटवरील गोष्टींवर विश्वास ठेवणं कठीण होतं, पण आता तर एआयमुळे फोटो, व्हिडिओ, आवाज सगळं बनावट तयार करता येतं. यामुळे बातम्या, व्हिडिओ, अगदी व्यक्तीची खरी ओळख यावर विश्वास ठेवणं आणखीन अवघड होणार आहे. सोशल मीडियावर आधीच एआय अकाउंट्सची गर्दी आहे. पण कदाचित सर्वात रंजक गोष्ट म्हणजे एआय इतर तंत्रज्ञानाशी कसा मिश्रित होणार आहे. जशी व्हर्च्युअल रियालिटी म्हणजे VR सुधारत आहे, आपण त्या टप्प्यावर पोहोचू शकतो जिथे लोक आपल्या आयुष्यातील जास्त वेळ आभासी जगात घालवतील, जसं रेडी प्लेयर 1 मध्ये दाखवलं आहे. कल्पना करा, एक असं जग जिथे तुम्ही कोठेही जाऊ शकता, कोण होऊ शकता आणि जे हवं ते करू शकता. ज्याला वास्तव आयुष्यात आनंद नाही त्याच्यासाठी अशा एआय चालित जगात जगणं स्वाभाविकपणे आकर्षक ठरेल आणि ते सगळं इतकं वास्तव वाटेल की कदाचित आपण आधीच त्या जगात आहोत. तर आता आपण कुठे आहोत? 2025 पर्यंत ओपन एआयने $40 अब्ज निधी उभारला आणि त्याची किंमत $300 अब्ज झाली. इतिहासातील सर्वात मोठी खासगी टेक फंडिंग राऊंड. दरम्यान एलॉन मस्क आणि सॅम ऑल्टमन, जे सुरुवातीला सहसंस्थापक होते, आता थेट स्पर्धक म्हणजे रायव्हल्स झाले आहेत. ते दोघंही सार्वजनिकपणे वाद घालत आहेत आणि एकमेकांवर टीकाही करत आहेत. जानेवारी 2025 मध्ये अमेरिकेतील टेक कंपन्यांना धक्का बसला, कारण चीनमधून आलेल्या डीपसीक या एआय प्रतिस्पर्ध्याने एआय शर्यतीत जोरदार प्रवेश केला. त्यामुळे US एआय स्टॉक्समधून शेकडो अब्ज डॉलर्स पुसले गेले आणि स्पष्ट झालं की चीन हा या स्पर्धेत गंभीर खेळाडू आहे. ओपन एआयने डीपसीकवर बौद्धिक संपदा चोरीचा म्हणजे IP थेफ्टचा आरोप केला, पण अनेकांनी त्याची थट्टा केली, कारण ओपन एआयने स्वतःच इंटरनेटवरून माहिती स्क्रॅप करून आपली मॉडेल्स तयार केली होती. पण एक गोष्ट नक्की, एआयची ही शर्यत आता अत्यंत तापलेली आहे आणि ती कशी संपेल
हे कोणीच सांगू शकत नाही, पण तिचे परिणाम मात्र आपल्या सगळ्यांवर पडणार आहेत. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तर मग यासारखे अजून रोचक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा आणि अहोरोसच्या परिवाराला जॉईन व्हा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.